माझ्याच्याने हे चढणं नाही होणार आता. व्यायाम करावा लागेल, नाहीतर शरीरात ताकद आणण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. अरे मित्रा मोटू, ताकद वाढवण्यासाठी तुला व्यायाम करायची गरज नाहीये भावा. बघ मी काय औषध बनवलंय, यामुळे तुझी ताकद 10 पट वाढेल भावा. मला नकोय तुझं आलतू फालतू औषध. तू मला अनेक वेळा बुद्धू बनवलंस. बघा यांनी नकार दिला. आता तरी मला इंजेक्शन टोचा ना प्लीज. मी तुमच्या औषधाने मिळालेल्या ताकदीचा चुकीचा वापर नाही करणार. अरे हे सर्व काय चाललंय? पतलू प्लीज डॉक्टर झटकाला सांग की हे इंजेक्शन मला टोच म्हणून. मी वचन देतो की ह्याच्यापासून मिळालेल्या ताकदीचा चुकीचा वापर नाही करणार. डॉक्टर झटका, तुम्ही याला मुळीच इंजेक्शन टोचू नका. तुम्ही मला इंजेक्शन टोचा. मी त्यापासून मिळालेला ताकदीचा चुकीचा वापर नाही करणार. मला पण टोच. मला ही माझी ताकद तशीही वाढवायचीच होती. आणि मलाही फक्त तुम्हा दोघांवरच विश्वास आहे. अरे आधी सांगायचं तरी होतं. कुठं इंजेक्शन टोचणार आहेस ते? मला तर काही फरक पडला नाही. मला असं वाटतंय की माझ्या शरीरातली ताकद थोडी वाढत चाललेली आहे. मला मनातल्या मनात उड्या मारण्याची इच्छा होते. अरे हे तू कसं केलंस? अरे उतर, माझ्या डोक्यावर केस आहेत. तुला ते हवे आहेत का? तुझी ही हिम्मत खाली आहे, दाखवतो तुला. आता तर रोजच तुला मी असा बुकलून काढणार. खूप मार खाल्ला मी तुझ्याकडून. माझ्या औषधाचा परिणाम होतोय. वा 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 वा. कमाल झाली. हे काय? माझी ताकद तर वाढलीच नाही, अजून तसाच आहे मी. अरे शपथ माझ्या पेशंटची तुझी ताकदही वाढणार. अरे चल माझ्या बरोबर. फेका लवकर. मोटू, तू असं कुत्र्यासारखा का वागतोयस रे? अरे तू तुझ्याकडे लक्ष दिलंस का की तू स्वतः माकडासारखा वागत आहेस? हा बोलतोस तर बरोबर आहे, पण का असं? अरे मित्रा, मी तुला असं औषध दिलंय की ज्यामुळे माणसात आता जनावरांची ताकद येईल. मी यशस्वी झालो मित्रा. अरे बघ तू माकड झालास. आणि मोटू डॉगी. चल घसीटा. आम्हाला पुन्हा तू धोका दिलास. अरे मोटू मित्रा, याचे फायदे तर बघ. तू डॉगी सारखा वास घेऊ शकतोस आणि पळूही शकतोस. आणि रात्रभर जागून पहारा देईन. एखादा हाड दिसला तर त्याच्या मागे पळीन. अरे वाचवा. अरे सोड सोड. अरे वाचवा.
काय झालं? तुम्ही सगळं पळताय का? मोठू पतलू वेडे झाले, काही चित्र विचित्र हरकती करत आहेत. हा? अय्यो मोठ पतलू, तुम्ही दोघे हे काय करताय रे? लोक किती तक्रारी करतायत रे तुमच्या, त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका की रे. अय्या वास उर्रा. हे तू काय करतोयस की रे? ते मी वास घेतोय. वास घेतोयस तर जॉनला शोध घे रे वास घेऊन. पतलू पतलू, हे तू काय करतोयस रे? ही मजेची वेळ नाही बघा. खाली उतरा आणि मला मदत करा, कळलं का? तो जॉन पळून गेला बघा, त्याला शोधा. तू हा कसला वास घेतोयस रे? खिशात काही हाड वगैरे आहे का? मला पाहिजे होतं. खिशात फक्त तो रुमाल आहे, तो जॉन सोडून पळाला. हा बघा. मी जॉनला शोधून काढीन. तो त्या दिशेने गेला आहे. आता मला हाड काय हाड? त्याला म्हणायचंय की त्याची हाडं आपण खेळ करू. आम्ही त्याला पकडून आणतो. तुम्ही फक्त एक हाडाचा बंदोबस्त करा. हे हाड हाड काय म्हणतोस रे? अरे त्याच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. जाऊन केळ्यांचा बंदोबस्त करून या. जा. हे हाड हाड केळ केळ काय रे? जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. या घनदाट जंगलात आपल्याला शोधणार कोण? वा डॉन वा, काय कविता बनवलीये. मूर्खांनो, ही कविता नाही, सत्य आहे. जॉन बनला चिंगम साठी डोकेदुखी. वा बॉस, ही तर पुन्हा कविता झाली. वा अरे बॉस, तू पहा, पतलू सारखं दिसणारं माकड. मूर्खांनो, तो पतलू सारखं माकड नाही, पतलूच आहे. जर पतलू इथे आहे तर मोठू ही इथे असेल. जीव वाचला. कुठे चाललायस का? जॉनला पकडणं संभव नाही, असंभव आहे बाबा. याचा आवाज तर थोडा बदललेला वाटतोय. त्याचं वागणंही थोडं बदललेलं वाटत आहे. आता गोळी घालतो मी याला बाबा. बॉस, बंदुकीत गोळी नाहीये. काय? हा बॉस, गोळ्या संपल्या होत्या आणि विकत घेण्यासाठी पैसेही नव्हते. पतलू, हा टार्झन कधीपासून झाला? अरे मोटू, आता तुझी पाळी आहे. हो 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 हो. काय करताय? माझे कपडे नको फाडू. मोठू पतलूपासून वाचवा, आम्हाला वाचवा. वाचवा ना, वाचवा ना मित्रा. मोठूने तर चावून चावून हालत वाईट करून टाकली. ही बघा. मोठू पतलू, तुम्ही दोघांनी तर कमाल केली तर बघा. कोणीतरी म्हटलंय की चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. पण मी आज स्वतः म्हणतोय
की मोठ पतलूच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल ऐकलं का इम्पॉसिबल मी तुम्हा दोघांना खूप मोठं बक्षीस देणार आहे बघा अरे इन्स्पेक्टर, बक्षीस तर मला मिळाला पाहिजे. हे सर्व माझ्यामुळेच तर झालं. तुमच्यामुळे कसं रे आता दाखवतो. अरे मोटू, हाड पाहिजे, हाड. नाही नाही मला समोसे पाहिजेत. पतलू, तुला केळं हवं का? नाही, केळं तर मला अजिबात नाही आवडत. अरे मित्रांनो, बहुतेक माझ्या औषधाचा प्रभाव संपलाय. थांबा, इंजेक्शन देतो. इंजेक्शन आता तू नाही आम्ही देणार आणि ते पण जिथे तू आम्हाला दिलं होतास. अरे नको नको मित्रा, नको. अरे घसीटा, पळ मित्रा. अरे नाही, अरे वाचवा. मोठू पतलूला समजावणं इम्पॉसिबल कळलं का इम्पॉसिबल अलख निरंजन. हो, तुम्ही महान आहात महाराज. तुम्ही ज्ञानी आहात, अंतर्यामी आहात. तुम्ही माझ्या बाबतीत जे सांगितलं ते सर्व खरंय, एकदम खरं. अलख निरंजन. बाबा मोटेश्वर अंतर्यामी है बच्चा. आम्हाला सर्व ज्ञान आहे, सर्व माहित आहे. तुम्हाला काय दक्षिणा देऊ महाराज? नाही नाही बालक, आम्ही संन्यासी आहोत. धनाचा मुळीच लोभ नाही आम्हाला. तू काही दुसरं दे. दुसरं काही म्हणजे काय बाबा? बालक दुसरं. नेमकं काय देऊ बाबा? बालक समाज. बाबा बोलत नाही, इशारा करतात. हो, समजलं बाबा. हे घ्या बाबा, घ्या. हे घ्या बाबा, तुम्ही समोसा खा आणि माझं भविष्य सांगा. काय झालं बाबा? एका समोस्याने तुझं भविष्य नाही सांगता येणार. तुझं भविष्य खूप मोठं आहे आणि समोसा छोटा. अहो, हे घ्या बाबा, पूर्ण थाळी घ्या, पण माझं भविष्य सांगा. अरे तू इथे आहेस? चिंगमने तर लगेच बोलवलेलं आहे. सौदी अरेबचे शेख अल हबीबीच्या रेड डायमंडचे एक एक्झिबिशन आहे आणि त्यासाठी चिंगमने आपल्याला सिक्युरिटी ऑफिसर ठेवलेला आहे. अरे हे काय बोलतोस पतलू? बाबा मोठेश्वरांचा चिंगमशी काय संबंध? चल लवकर, चल लवकर. चिंगम आपली वाट बघतोय. चल. अरे मोटू, तू? झटकाकडे काही ना काही किमती सामान तर असेलच. ते विकून काही दिवसांचा खर्च काढूया. गायब करणारा स्टिकर. याला चोरलं तर करोडपती बनू आपण. अरे काय हे करतोस येडपट? डॉक्टर झटका, कुठे गायब झाला तुम्ही? ना घरी आहात ना लॅब मध्ये. तू कोण आहेस? आधी माझा नंबर आहे, मी इलाज करून घेणार. तू कोण आहे? मी आहे मिस्टर सापळे. मी खाल्लेलं माझ्या अंगालाच लागत नाही, त्यामुळे माझ्या हाडाची झालेत काढ आणि पोटाचं झालंय तुणतुण. पुढे बाबा, वाचवा. अरे थोडा नाही, मोठा प्रॉब्लेम आहे. पुढे बाबा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. अरे पण मित्र, तू घाबरतोयस कशाला? मी इतका भीतीदायक दिसतोय का? अरे नाही नाही, तू खूपच हँडसम दिसतो आहेस. आता मी सुद्धा तुला माझ्यासारखं हँडसम बनवून टाकतो मित्र. ये जवळ ये, लाजू नाही नको. नाही, ये. मला तुझ्यासारखं हँडसम नाही बनायचंय. नाही. झाला ना टांगा पलटी, घोडे फरार. हा बघ, मी गायब करणार स्टिकर बनवलाय मित्रा. याचं हे बटन दाबलं तर हा स्टिकर असा बाहेर येतो. तो अंगावर लावला तर गायब होऊन जाशील आणि काढलास तर प्रकट होशील भावा.
ह्या गायब होणाऱ्या स्टिकर मुळे तर मी करोडपती होईन. तू नाही, आम्ही. माशी नाही वाचणार, नाही वाचणार. अरे कधीपर्यंत वाचणार तू? बघा बॉस, आम्ही काय चोरी करून आणले. तुम्ही दोघे कामचोर आहात. मी शेख अल हबीबीचा रेड डायमंड चोरीचा प्लॅन करतोय आणि तुम्ही दोघे अशी छोटी मोठी चोरी करून आलात. बघितलं? हा काय चमत्कार आहे बॉस. हा गायब होणारा स्टिकर आहे जो डॉक्टर झटकांनी बनवला आणि आम्ही पळवला. आता जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. त्या रेड डायमंडला आमच्यापासून कोणीही नाही वाचवू शकत. चला गायब होऊन रेड डायमंड बघायला जाऊ. लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट. शेठ साहेब, हे आहेत मोठू पतलू, आमच्या पुरपुरी नगरातले सर्वात बहादूर माणस आणि तुमच्या हिऱ्याचे रक्षक. शुक्रान शुक्रान, आम्ही तुमचे पाहुणे असते. आभार तुमच्या उपकाराचे. शुक्रान. सिक्युरिटी साठी अजून काय काय उपाय करते? सर, हिऱ्याच्या चारी बाजूला जो घेरा बनवलाय त्यात कोणीही पाऊल टाकलं तर अलार्म वाजू लागेल आणि काही सिक्युरिटी सिस्टीम आहे. चला सांगतो. मोठू पतलू, बी अलर्ट. ओके ओके सर. ठीक आहे, उद्या आम्ही भेटती. उद्या आम्ही येते आणि एक्झिबिशन स्टार्ट करते. वल्ला. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. उद्या सकाळी हिरा इथे असेल तेव्हा तुम्ही दोघे रात्रभर इथेच वाट पहा. आज रात्री जेव्हा सर्व झोपलेले असतील आपण हिरा चोरू आणि त्यानंतर जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. फोनचा अलार्म बंद कर मूर्खा. पतलू पतलू, तू अलार्मचा आवाज ऐकलास काय? हो ऐकला ना, पण अलार्म कसा काय वाजत असेल? आपण तर इथे दोघच आहोत ना. हिरा घेऊन घरी जाऊया. मी आताच चोरतो बघा हिरा. गाढवा, अगोदर सिक्युरिटी अलार्म बंद कर. कोण बोललं? कोण बोललं? कोण आहे इथे? कोणीच नाही. हे आमचं फॅमिली मॅटर आहे. तुम्ही झोपून जा. ओके, सॉरी सॉरी पतलू, यांचं फॅमिली मॅटर आहे. पण कोणाचं फॅमिली मॅटर? बोललं तरी कोण? हा हिरा कुठे चाललाय? भीमरूपी महारुद्र, वज्र हनुमान मारुती, भीमरूपी महारुद्र, वज्र हनुमान मारुती. हा हिरा आम्ही घेऊन जात आहोत. तुम्हाला काही हरकत तर नाही? मुळीच नाही. आणि तुला? मला तर मुळीच हरकत नाही. ह्या माणसांनी आपल्याला खूप त्रास दिलाय. आज यांची मजा करूया. काय भूतायस? एक हिरा नाही पकडू शकत? ए जाड्या माणसा, तो हिरा इकडे फेक रे.
हा जाडा माणूस खूप चांगला आहे, याला आपल्या बरोबर घेऊन जाऊ. नाही मी चांगला नाहीये, मला सोडा तुम्ही. आता माझा मित्र बोलला आहे तर तुला बरोबर घेऊन जाऊया. फक्त भूतच तर बनवायचं आहे. सॉरी, माणसांना बरोबर नाही नेऊ शकत. नाही मला भूत नका बनवू, मी पप्पूशिवाय राहू शकत नाही. अरे मला का तुझ्या बरोबर मरवतोयस मोठू? अच्छा, मग तुम्ही दोघे डान्स करा. जो चांगला डान्स करेल त्याला सोडून देऊ, दुसऱ्याला साथ घेऊन जाऊ. दोघांचा डान्स बकवास आहे, दोघांना बरोबर यावं लागेल. अरे घाबरू नका, तुम्हाला कळणारही नाही. कधी भूत झाला. चला मित्रांनो, यांना पकडा. नाही मला भूत नका बनवू, मला भूत नका बनवू. हे आपले हात कसे दिसायला लागले? बहुतेक स्टिकरचा परिणाम संपत चालला आहे. पळा इथून, पळा. या डॉक्टर झटकाची कुठलीही गोष्ट कामाची नसते. अय्यो थांबा थांबा, माझी मोबाईल जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. आता आपल्याला वरचाही नाही पकडू शकत. माय नेम इज चिंगम. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का रे? इम्पॉसिबल. चिंगम सर बघा, आम्ही किती कष्टाने जॉनला पकडले. हा हिरा चोरून पळून जात होता. अय्या, यांना काहीतरी बक्षीस मिळायला हवा. आणि शेख साहेब, अशा प्रकारे आम्ही आमचे प्राण संकटात टाकून तुमचा हिरा वाचवला. मी तुम्हाला शेख अल हबीबी आणि त्याच्या बीबीकडून बक्षीस देणार. शुक्रान शुक्रान, तुम्ही एवढी मेहनत करती. तशी ही हिरा हरवली असती तरी दुःख झाली नसती, कारण ही हिरा नकली असती. असली हिरा आमच्या लॉकर मध्ये असती. आम्हाला माहित असती इथे हिरा चोरी होऊ शकती. अल हबीबी.